सदैव सत्यासोबत। निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करत शहादा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपाचे नगरसेवक मुनीशचंद्र बापूजी जगदेव यांनी प्रभागातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं। या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कुकडेल इथं विशेष कॅम्पचं आयोजन करण्यात आले होते। शहरातील अनेक अतिक्रमणधारक नागरिक अनेक वर्षापासून घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित होते। मात्र आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नाने राज्याच्या मुख्यमंत्री 2021 पूर्वीचे अतिक्रमण कायम करण्याचे शासकीय पत्र काढल्यानं आता या अतिक्रमणधारकांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। याच शासन निर्णयाचा फायदा प्रभागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी नगरसेवक मुनीशचंद्र जगदेव यांनी तातडीनं हालचाली करत कुकडेल भागात हा विशेष कॅम्प राबवला। या कॅम्पमध्ये शहादा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या सर्व कागदपत्रांची जागेवरच काटेकोर तपासणी केली आणि त्यांचे अर्ज भरून घेतले। प्रशासकीय सुविधा सुलभ झाल्यामुळे नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अनेक वर्षापासून हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांमध्ये या कॅम्पमुळे आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले। या विशेष कॅम्पमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या नागरिकांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील आणि शहादा नगरपालिकेच्या उपसभापती माधवीताई पाटील यांच्या हस्ते फाईल वाटप करून कॅम्पच्या कामकाजाची पाहणी करत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या। आपल्या निवडणुकीतील आश्वासन प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवल्यामुळे नगरसेवक मुनीशचंद्र जगदेव यांच्या या कल्याणकारी उपक्रमाचे आणि कार्यतत्परतेचे संपूर्ण शहादा शहरात कौतुक होत असून उपक्रमाची या जोरदार चर्चा सुरू आहे। धारक आहे जवळपास एक पिढी त्यांची या अतिक्रमणामध्ये राहिली, पण त्यांना स्वतःच्या नावावर जागा न झाल्यामुळे त्यांना कुठल्याही सरकारी योजना जसे की घरकुल वगैरे यांची मदत मिळत नव्हती। त्यांना घरकुलची जे सरकारने दिलेलं आहे, आता पंतप्रधानांनी दिलेलं आहे किंवा सरकार महाराष्ट्र सरकारचे ते घरकुल त्यांना मंजूर होऊ शकत नव्हते। तर त्यात जी.आर. असा होता की इथं अतिक्रमण आहेत की सर्व जागा खाली करून नवीन प्लॉट पाडावे, परंतु हा जी.आर. आपले कार्यसम्राट आमदार राजेदादा पाडवी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्यात सुधारणा करून जे जिथं राहत आहेत त्या घरात जी जागा त्यांच्याकडे आहे, जेवढी जागा आहे आधी ते 500 स्क्वेअर फूट मर्यादा होती ती वाढवून आता त्यांच्याकडे जेवढी जागा आहे तेवढी जागा नियमानुसार करून देणे आणि त्यांना त्या घरकुलाचा लाभ मिळवून देणे यासाठी आमदार राजेदादांनी प्रयत्न केला आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी आश्वासन दिलेलं होतं। नगरपालिकेच्या इलेक्शन जेव्हा मुख्यमंत्री साहेब प्रचाराला होते तेव्हाही तो विषय केला होता आणि मुख्यमंत्री साहेबांनी तेव्हा आश्वासन दिलं होतं की नगरपालिकेच्या इलेक्शन नंतर ते आम्ही नियम बदलून सगळ्या अतिक्रमणधारकांना त्यांचं घर त्यांच्या नावावर करून देऊ आणि घरकुलचा लाभ त्यांना मिळेल। तर ते आज पूर्ण होऊन डिसेंबर 26 पर्यंत त्यांना त्या जागा फॉर्म भरून त्यांच्या नावावर करून घेण्यात येणार आहे। तर जे आश्वासन आम्ही नगरपालिकेच्या विधानसभेच्या इलेक्शन वेळी दिलेलं होतं ते आज पूर्ण केलं, त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि गरीब लोकांना त्यांचे घर मिळेल हा सर्वात जास्त आनंद आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.